वयोमानानुसार होणारी गुडघेदुखी जी आहे ती काही वेळेला थोड्याशा लवकर वयामध्ये चालू होते. म्हणजे वयाच्या 45शी मध्ये किंवा वयाच्या 50शी मध्येच आपले गुडघे दुखायला लागतात. आणि बऱ्याच वेळेला एक्सरे काढल्यानंतर असं लक्षात येतं की गुडघ्याचा जो आतल्या बाजूचा भाग आहे, ज्याला आम्ही मीडियल कॉन्डाइल म्हणतो, हा मीडियल कॉन्डाइलचा भाग फक्त झिजलेला असतो. बाकीचा गुडघा जो आहे तो उत्तम असतो. आणि त्यामुळे पेशंटला चालताना किंवा बसताना, जिने चढता उतरताना गुडघ्याच्या आतल्या बाजूला वेदना व्हायला लागतात. अशा वेळेला जर गुडघ्याला आतून आपण बघितलं तर ह्या मॉडेलमध्ये ज्याप्रमाणे दिसतंय तसं गुडघ्याची आतमधल्या बाजूला झीज झालेली असते आणि ती फक्त आतल्या अर्ध्या गुडघ्यामध्येच झालेली असते. ह्या वेळेला जर आपण पेशंटचं वय 45-50 वर्ष असेल तर टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी सारखी सर्जरी करू शकत नाही किंवा करणे फारसे योग्य नाही. मग या पेशंटसाठी दुसरा कोणता उपाय करता येईल? तर ह्या पेशंटसाठी आता युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट सारखी एक सर्जरी उपलब्ध झाली आहे. युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये ज्या गुडघ्याचा आतला भाग फक्त झिजलेला आहे तेवढा आतला भागच आपल्याला बदलता येतो आणि त्यामुळे उरलेला गुडघा जो आहे तो आपला नॉर्मल राहतो. गुडघ्याच्या आतले लिगामेंट्स, गुडघ्याच्या बाहेरचे लिगामेंट्स दोन्ही सुद्धा आपल्याला आहे तसेच ठेवता येतात आणि त्यामुळे ह्या सर्जरीनंतर पेशंटला नॅचरल नी सारख्या सर्व मुवमेंट्स करता येतात. मांडी घालून बसणे किंवा जिना चढणे, उतरणे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अत्यंत नॅचरल पद्धतीने पेशंटला करता येतात आणि त्याच्या वेदना देखील पूर्णपणे जातात. परंतु जर पेशंटचा गुडघा पूर्णपणे खराब झाला असेल, युजली अशी परिस्थिती आपल्याला वयाच्या 55 ते 60 वर्षानंतर दिसते, त्यावेळेला मात्र नी रिप्लेसमेंट सर्जरी शिवाय दुसरा कुठलाही चांगला उपाय आपल्या पुढे असत नाही. नी रिप्लेसमेंट सर्जरीचा जरी विचार केला तरी सुद्धा त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांधे उपलब्ध आहेत. इंडियन जॉईंट्स पासून ते इम्पोर्टेड जॉईंट्स पर्यंत खूप मोठी व्हरायटी पेशंटसाठी उपलब्ध आहे. मग पेशंटला बऱ्याच वेळेला संभ्रम पडतो की नेमका कोणत्या प्रकारचा सांधा आपण केला पाहिजे किंवा वापरला पाहिजे. याचं काहीसं उत्तर असं देता येईल की बऱ्याच वेळेला आपल्या खिशाला परवडेल असा सांधा आपण वापरायला हरकत नाही. कारण इंडियन जॉईंट्स किंवा इम्पोर्टेड जॉईंट्स या दोन्ही जॉईंट्सचं सरासरी आयुष्य जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 2-4 वर्षापेक्षा जास्त फरक आढळून येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्या नवीन तंत्रज्ञानाने जे सांधे बनवलेले आहेत ते सांधे अधिक काळापर्यंत टिकू शकतात, परंतु ते थोडेसे खर्चिक देखील आहेत. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर हा एक नवीन सांधा सध्या मार्केटमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याची इझी मुवमेंट होते, आपल्याला नॅचरल नी सारखा फील येतो आणि आपल्याला सगळ्या ऍक्टिव्हिटी नॉर्मली करता येतात. जिना चढणे, उतरणे हे आपण आपला नैसर्गिक गुडघा असताना ज्याप्रमाणे करू शकतो त्याप्रमाणे आपल्याला करता येतं. परंतु हा जनरेशन 4 किंवा 4th जनरेशन नी असल्यामुळे आणि नवीन रिसर्च प्रॉडक्ट असल्यामुळे याचं कॉस्ट देखील इतर सांध्यांच्या पेक्षा अधिक आहे. त्यामुळे आपल्याला जो सांधा परवडेल तो सांधा प्रत्येक पेशंटनी करून घ्यायला हरकत नाही. शेवटी सांधेरोपण शस्त्रक्रिया ही फक्त आपल्याला वेदनेपासून दूर ठेवण्यासाठी केली जाते. त्यामुळे ते जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य होण्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर मला वाटतं याहून जास्त काही सांगण्याची आवश्यकता